वर्ष जर डाळिंबाला स्प्रे दिला नाही म्हणजे तू गाशा गुंडाळायला तुझा तयार राह, असं एक सूचना. किंवा 2 महिने जरी स्प्रे गेला नाही तरी तुझा गाशा गुंडाळायला तू तयार राहायचं, असं हे डाळिंबाचं पीक आपल्याला सांगतं. दीपक ठुबे फेसबुक पेज आणि दीपक ठुबे युट्यूब या चॅनलवरून किती फायदा झाला, म्हणजे किती शेतकरी आले? मला 100% ह्या चॅनलचा फायदा झाला सर. 100% म्हणजे मी कुठेही आजपर्यंत व्हिडिओ पोस्ट केला नव्हता किंवा कुठेही रिव्हील केलेलं नव्हतं माझा प्रयोग. पण योगायोगाने तुम्हीच मला प्रोत्साहन दिलं की हे चांगलं आहे आणि हे चांगलं शेतकऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे. मित्रांनो नमस्कार, मी दीपक ठुबे, खेडगाव. आज आलोय देवळा येथे खालप या गावी. देवळ्यापासून एक 8-10 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे. तिथं आपले मित्र किशोर सूर्यवंशी यांनी एक व्हरायटी डेव्हलप केली आहे. 8 वर्ष R&D करून इथून मागे जे व्हिडिओ मी बनवले या नवीन व्हरायटीबद्दल ते मी माझ्या घरून बनवले, इथून व्हिडिओ घेऊन जाऊन. पण आज आपण स्वतः किशोर भाऊंशी खुली चर्चा करणार आहे की ह्या व्हरायटीबद्दल ओपन मत लोकांचं काय आहे किंवा तुमचं मत काय आहे की ही व्हरायटी कशी चालेल भविष्यात. त्यांनी आत्तापर्यंत 40 ते 50 हजार गुटी तिची बुकिंग केलेली आहे आणि ती गुटी ते आता लोकांना देणार आहे. अजून त्यांनी कधीही कोणाला गुटी दिली नाही. त्या व्हरायटीचे जीन्स कसे आहे, ती व्हरायटी कशी डेव्हलप होते, तिची आतापर्यंत हार्वेस्टिंग किती झाली आणि तिच्यावर येणारे रोग याबद्दल आपण चर्चा करू. किशोर भाऊ, नमस्कार. या व्हरायटीवर येणारे रोग आजार हे काय काय आहे हे तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना सगळं समजून सांगा. या व्हरायटीचं पहिल्यापासून तुम्ही कसं केलं, काय केलं, किती झाडं लावले, सगळं हिस्ट्री सांगा. साधारण ह्या व्हरायटीबद्दल मला 2014-15 मध्ये याचं थोडंसं जाणवलं बागेत की हे एक झाड वेगळं आहे. तर मग त्याच्यापासून मी काही कलमं बांधून साधारण 292 झाडं वाढवले. 292 झाडांचं उत्पन्न चांगलं येत गेलं, त्यांना रोगांचं प्रमाण कमी येत गेलं. त्यांना फर्टिगेशनचं मग ठरवत गेलो की आधी जास्त फर्टिगेशन, आपलं रेग्युलर बागांसारखं फर्टिगेशन केलं तर मग तो खूप जास्त वाढ व्हायची. अशा सगळ्या प्रकारातनं मग त्याला फर्टिगेशनचे एक अभ्यास करत 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 त्याचे डोस ठरवले. त्याच्यानंतर त्याला फवारण्या किती करायच्या, काय करायचं, कारण की त्याला थोडंही टॉनिक वगैरे काही केलं की ते ग्रोथ करायचं आणि ते ग्रोथ करू नये म्हणून मग काय करता येईल असे सगळं प्रकार करत गेलो. साधारण याच्यावर येणारे जे किडे आहेत, जसं मावा झालं, मावा हा याच्यासाठी फायद्याचा आहे कारण की हे ग्रोथला जाणारी व्हरायटी आणि माव्यामुळे ती नॅचरली स्टॉप होते. म्हणून मावा ह्या व्हरायटीसाठी तरी फायद्याचं आहे. थ्रिप्स आहे, लाल कोळी आहे, पण या सगळ्या किडींचा अटॅक तसा कमी आहे तुलनेत बघायला गेलं तर आपल्या शेंद्र्यापेक्षा किंवा बाकीच्या व्हरायटींपेक्षा. त्याच्यानंतर रोगांचाही अटॅक त्याला कमी जाणवलाय कारण की आमची ही जमीन अशी दलदलीची पूर्ण काळी डीप सॉइल आहे की इथे आता आपल्याला ही सुरुवात करायची होती गुटी बांधायला म्हणून 2 महिन्यापासून स्प्रे वगैरे स्टॉप केलेत. आता आपण बागेत पाहिलं की अजूनही त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अटॅक झालेला नाही रोगांचा. म्हणजे जवळजवळ सगळ्याच रोगांना ही बऱ्यापैकी प्रतिकारक्षम आहे. तुम्ही जे आता हे 7-8 वर्षाची झाडे आपण बघितले व्हिडिओ मध्ये येत आहे, या झाडांना किती दिवसापासून तुमचा स्प्रे गेलेला नाही? साधारण 2 वर्षापासून त्यांना काहीच गेलेलं नाही, कोणताही स्प्रे गेला, कुठलाही स्प्रे गेलेला नाही. मित्रांनो, जर ह्या काळामध्ये 2 वर्ष डाळिंबाला स्प्रे गेला नाही तर डाळिंबाचं किती वाटोळं होऊ शकते तुम्हाला सांगायचं काही काम नाही. कारण 2 वर्ष जर डाळिंबाला स्प्रे दिला नाही म्हणजे तू गाशा गुंडाळायला तुझा तयार राह, असं एक सूचना. किंवा 2 महिने जरी स्प्रे गेला नाही तरी तुझा गाशा गुंडाळायला तू तयार राहायचं, असं हे डाळिंबाचं पीक आपल्याला सांगतं. मित्रांनो, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की 2 वर्ष त्या डाळिंबाला स्प्रे गेला नाही, यामुळे ही व्हरायटी किती कणखरा असेल ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. खूप कमी खतं लागतात, नाही असं नाही म्हणता येणार, किंवा खूप कमी पावडरी लागतात, नाही असं नाही म्हणता येणार, पण याला गरजेनुसार पावडरी मारायची गरज आहे. आणि एवढ्या दलदलीच्या एरियात ही झाली खाली जमीन आपण बघू शकता. जमीन त्यांनी वरंबे वगैरे काय केले नाही, सपाट जमिनीवर प्लॉट आहे. या प्लॉटला आपल्याला मी तरी शोधलेली थिअरी अशी आहे की या प्लॉटला आपल्याला वायचं स्ट्रक्चर बनवावं लागणार आहे. म्हणजे वरती जाऊन आम्ही इस्रायलला गेलो तर इस्रायलला सगळे वायचे स्ट्रक्चर होते, वरती पसरलेले डाळिंबाचे बाग. रोज कॅरेट घेऊन मार्केटला जाणारा एखादा माणूस जरी असला ना तरी त्याला ही व्हरायटी परवडेल. म्हणजे रोज त्यांनी खुडायची, मार्केटला न्यायची. वर्षभरात कोणत्याही फेजला याला मार्केट सापडलं. किती आतापर्यंत खुडे झाले, किती टन माल गेला? साधारण आपले हे 400 झाड आहे. 400 झाडांमधनं आतापर्यंत परवाचा आपला 10वा तोडा होता आणि आतापर्यंत 499 कॅरेट नेट निघालेत.
आतापर्यंत 499 99 किती कॅरेट टन? साधारण म्हणजे जवळजवळ 10 टन, 10 टन 1 कॅरेट कमी 10 टन एका वर्षामध्ये. हो, एका वर्षामध्ये. आणि अजून साधारण प्रत्येक झाडाला आपण पाहिलं की 10 किलोचा लोड शिल्लक आहे. हम्म. म्हणजे अजून हे 150-200 कॅरेट माल देणार आहे. हा हा हा. मित्रांनो, प्रात्यक्षिक बघायला काही प्लॉट त्यांनी ठेवलाय, सगळ्या गोष्टी चालू आहे. फुलं लागताय, फळही मोठं होत आहे, लिंबू आकाराचं फळ आहे, पिकलेलं पण फळ आहे. अशा स्टेजचं हे बऱ्याचशा जणांचे मतप्रवाह राहणारच आहे. आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी हे मतप्रवाह कसे राहणार आहे की नाही बाबा ते काहीतरी हे करण्यासाठी, जाहिरात करण्यासाठी नाही. मी कोणतीही माहिती ही देतो, जबाबदारीनेच देतो, ठाम देतो आणि खोटी माहिती देत नाही. मला ते आवडत नाही. कोणत्याही प्रोडक्टची किंवा कोणत्याही व्हरायटीची असो ती माहिती आपल्याला खोटं देऊन करायचं काय? पोटापुरती शेती आहे आपल्याला, काही गरज नाही खोटी माहिती देऊन. रिझल्ट पाहिले, स्वतः येऊन पाहिले, 3 ते 4 वेळा आलो. माळुदी तात्या ह्या इंडस्ट्रीमधले डॉन माणूस आहे. त्या माणसाला मागच्या वेळेस त्या माणसानेच मला आणलं. आज माझ्याबरोबर भास्कर फटांगरे, परत सांगलीचे 4-5 पाहुणे आलेले, प्रफुल्ल शेठ क्षीरसागर आहे. हे चांगल्या कंपनीचे मालक आहे, पण ते अभ्यासू व्यक्तिमत्व हे लोक माझ्याबरोबर आज आले. काही सांगलीचे लोक आले, त्यांना आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये नंतर घेणारच आहे. पण ह्या लोकांना कशी वाटली त्यांच्या पण प्रतिक्रिया आपण घेऊ. आणि आजपर्यंत किती शेतकरी इथे येऊन गेले आणि काय तुम्हाला त्यांचे प्रतिक्रिया भेटल्या साधारण 1000 एक लोक येऊन गेले आपल्याकडे. आणि आतापर्यंत? हो, आज सकाळी जवळजवळ 2 शेतकरी येऊन गेले. एक संगमनेरचे होते आणि एक दुसरेही अकोले संगमनेरचेच होते. कोणत्या कोणत्या गावामध्ये, एरियामध्ये बुकिंग झाली आपली? अगदी कर्नाटक पासून सांगलीमध्ये झाली, तुमची सांगोला पट्ट्यात झाली, इंदापूरमध्ये झाली. आमच्या इथे तर आता सगळ्या लोकांना आतापर्यंत मी हे बाहेर कळूच दिलं नव्हतं की माझ्याकडे काहीतरी वेगळं आहे. मी तर माझे प्रयोग छुपे लपे चालू होते. तर मग आता जवळजवळ आजूबाजूलाही बरेच लोकांची बुकिंग आहे आणि विचारायला येतात, बघायला येतात. सगळ्यात मेन म्हणजे काय सर की सुरुवातीपासून काही शेतकरी एवढे जिज्ञासू होते की जेव्हा त्यांना कळालं की असं काहीतरी आहे, तेव्हापासून तर आजपर्यंत रोज चक्कर मारतायत. म्हणजे त्यांना रोज अपडेट मिळतंय की काय होतंय, काय नाही होतंय. मला एक सांगा, आपले दीपक ठुबे फेसबुक पेज आणि दीपक ठुबे यूट्यूब या चॅनलवरून किती फायदा झाला, म्हणजे किती शेतकरी आले? मला 100% ह्या चॅनलचा फायदा झाला सर, 100%. म्हणजे मी कुठेही आजपर्यंत व्हिडिओ पोस्ट केला नव्हता किंवा कुठेही रिव्हील केलेलं नव्हतं माझा प्रयोग. पण योगायोगाने तुम्हीच मला प्रोत्साहन दिलं की हे चांगलं आहे आणि हे चांगल्या शेतकऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे. मित्रांनो, ही बघा सोशल मीडियाची ताकद. आज आपले 27,000 फॉलोअर्स झालेले, 27च्या पुढे गेले, 28 होतील आता. आणि सगळे ब्रँडेड शेतकरी आपल्या पेजवर आहे. आणि ज्यांनी ज्यांनी जे प्रश्न विचारले त्याला प्रत्येक प्रश्नाला आपलं उत्तर आहे. आणि त्याच्यातले जे जास्त जिज्ञासू शेतकरी ते इथं येऊन गेले, स्वतः बघून गेले, स्वतः त्यांनी अनुभव घेतला, स्वतः प्लॉट बघितला आणि मगच त्यांनी बुकिंग केली. आणि स्वतः येऊनच बघा आणि इथं बुकिंग करा. किशोर भाऊ, धन्यवाद मोलाची माहिती दिल्याबद्दल. हा प्रॉपर व्हिडिओ आज खरा या व्हरायटीचा तयार झालेला आहे. त्याच्यामुळं व्हिडिओला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.